हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल डेली सोल्युशन। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 4 परिसर अभ्यास 1 पाठ 3 साठवण पाण्याची स्वाध्याय। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। साठवण पाण्याची स्वाध्याय। थोडक्यात उत्तरे द्या। पाणी कशासाठी साठवायचे? पाणी ही नैसर्गिक संपत्ती आहे। पाण्याचा वापर सर्वच सजीव करतात। आपल्याला मिळणारे पाणी हे पावसापासून मिळते। पाऊस आपल्याकडे 3 ते 4 महिने फक्त असतो। पाणी साठवून न ठेवल्यास आपल्याला पुरेसे पाणी मिळणार नाही, म्हणून पाणी साठवायचे। 2. पारंपरिक पद्धतीत घरात पाणी कसे साठवत असत? पारंपरिक पद्धतीत घरात कमी वेळाचे आड खणले जात असत। या आडांना वर्षभर पाणी असे आडात पोहरा टाकून त्यातून पिण्यासाठी पाणी काढले जात असे। या प्रकारे पारंपरिक पद्धतीत घरात पाणी साठवत असत। 3. धरण कशावर बांधतात? धरण नदीवर बांधतात। पाण्याचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी? पिंपात, माठात पाणी भरताना जे पाणी खाली सांडणार नाही याची काळजी घ्यावी। आंघोळ करताना पाण्याचा गैरवापर करू नये। घरातील नळ गळत असल्यास घरातील मोठ्यांना सांगून नीट करावे। 5. पाण्याचे प्रदूषण म्हणजे काय? सांडपाणी, टाकाऊ पदार्थ, कारखान्यातील दूषित पाणी नदीमध्ये मिसळले गेल्यास पाण्याचे प्रदूषण होते। पाण्याचा दर्जा कमी होणे म्हणजे पाण्याचे प्रदूषण होय। आज पाणी टंचाई असलेल्या भागात पाणी कसे साठवता येईल याचा विचार करा। त्यासाठी काय करता येईल ते सुचवा। पाणी टंचाई असलेल्या भागात पाणी साठवून ठेवण्यासाठी पुढील उपाय सुचवू. घरातील मोठी भांडी, प्लास्टिक ड्रम पाण्याने भरून ठेवणे. साठवलेले पाणी काटकसरीने वापरणे. परिसरात हौद, विहीर, तलाव बांधणे. सर्व नळ नीट करून ठेवणे. पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी कोणत्या चांगल्या सवयी आपण स्वतःला लावून घ्याव्यात? पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी मी पुढील सवयी स्वतःला लावून घेईन. 1. दात घासताना, आंघोळ करताना पाण्याची विनाकारण नासाडी न करणे. घरातील नळ किंवा पाण्याचा ड्रम गळत असल्यास त्याविषयी घरातील मोठ्यांना माहिती देणे. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.